मोठ्या आंबा बागेबरोबरच दुधाळ पशुपालनाचा व्यवसाय, कोकणातील गोकुळच्या दूध उत्पादकाची यशोगाथा। सुहास शंकर तावडे, गाव विलय, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी। केवळ 2 मुर्हा म्हैशी, एक पंढरपुरी म्हैस आणि एक जर्सी गाय इतक्यात सुरुवातीच्या पशुधनापासून आज त्यांच्याकडे 39 जनावरे गोठ्यातच तयार झाली आहेत। अर्थातच वासरू संगोपनातून हा गोठा त्यांनी मोठा केला आहे। 42 एकराच्या मोठ्या आंबा बाग क्षेत्रामध्ये हा तावडे परिवार रत्नागिरी हापूस आंब्याचे उत्पादन घेतो। ही आंबा बागच या जनावरांसाठी मुक्त संचार गोठा आहे, कारण पावसाळ्यात गवत वाढल्यानंतर ही सारी जनावरे या बागेत दिवसभर चरत असतात। त्यामुळे बागेतील गवत काढणी म्हणजेच भांगलणी त्यांना करावी लागत नाही आणि आंबा बागेतील गवत कापणीचा मोठा खर्च त्यांना करावा लागत नाही। त्याचबरोबर गोठ्यातील वर्षभर मिळणाऱ्या शेणाचे शेणखत तयार करून ते या आंबा बागेला तसेच इतर भात पीक आणि चारा पिकांना खत देतात आणि गोठ्यातील मलमूत्र एकत्र करत स्टरिंग पंपाने घुसळून तयार झालेली शेण स्लरी ते चारा पिकांना देतात। आज त्यांच्या गोठ्यामध्ये देशी गाई, गीर गाई, मुर्हा आणि सुधारित जातीच्या म्हैशी तसेच रेड्या पाड्या आहेत। माझं नाव सुहास शंकर तावडे, गाव विली। माझ्या डेअरी फार्मचं नाव हरिश्चंद्र डेअरी फार्म विली। माझा हा दूध व्यवसाय 2007 पासून चालू आहे। पहिल्या गावठी गाई म्हैशीचं होतं, नंतर मग थोडंसं आधुनिक पद्धतीचं करावं असं वाटल्यामुळे आम्ही 2 मुर्हा जातीच्या म्हैशी आणि एक पंढरपुरी म्हैस आणि एक जर्सी गाय आणली। गोकुळवाल्यांचं दुधाचं म्हणजे पैसे देण्याच्या बाबतीत किंवा काही ज्या सुविधा ह्या चांगल्याच होत्या, त्याबद्दल काही प्रश्न नाही। पण ते 70च्या आणि 30च्या फॉर्म्युल्यामुळे थोडंसं मी नुकसानीत गेलो। माझा पुतण्या मिथिला हा म्हणाला, काका इतके दिवस आपण सांभाळलं, ते आता आणखी थोडे दिवस काहीतरी बघू, काहीतरी त्याच्यातून निर्णय निघेल। मग इथे आमच्याकडे जोवाटीला मोरकर म्हणून त्यांनी डेअरी चालू केली। त्यांनी डेअरी आणखी मला थोडं जवळ झालं आणि त्याच्यानंतर परत आम्ही स्वतः दूध संस्था आम्ही स्वतः तयार केली। त्याच्यामुळे आणखी सोपं झालं मला। आणि आम्ही आत्ताही सुद्धा आम्ही डेअरीला दूध घालतो, लोकलला दूध हे कमी देतो, कारण कुठच्याही गोष्टीत गोकुळचं पैशाच्या बाबतीत, व्यवहाराच्या बाबतीत कुठलंही टेन्शन नाही। खाद्याची व्यवस्था मिळते, फर्टिमेंट मिळतं, कॅल्शियम मिळतं, सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत आहेत। आणि सगळ्यात मी लोकांनाही सांगेन की खरोखर गोकुळलाच तुम्ही जास्त प्राधान्य द्या आणि गोकुळलाच दूध घाला। असं नाही की मी गोकुळचं बाजू घेत नाही किंवा नाही, कारण मला गोकुळच्या बाबतीत चांगला अनुभव आहे काय, आणि गोकुळची व्यवस्था पैशाच्या बाबतीत सगळ्या बाबतीत चांगली आहे। आणखी माझे जे आता गाई म्हैशी ज्या आहेत ह्या सगळ्या घरच्या आहेत आणि माझी 2 मुलं आहेत, एक निलेश म्हणून आणि एक साहिल। हा निलेश हा म्हणून BSc ॲग्रिकल्चरचा डिग्री घेतलेली आहे आणि साहिल म्हणून हा D फार्मसी झालेला आहे आणि मेडिकलचं त्याने केलेलं आहे। आणि त्यांनी मेडिकलचं जरी केलेलं असलं तरी उत्तमरित्या हा गोठ्याचं देखभाल तोच करतो आणि सगळी आयडिया त्याच्याकडे आहे आणि त्याची एवढी तयारी आहे की जरी एखादा भैया नसेल तरी स्वतः त्याची काम करण्याची तयारी असते। आणि आम्ही हे जर सगळं समजतो, आमचं कुटुंब मुंबईला आहे, आमचा पुतण्या आहे, आमची वहिनी आहे आणि मध्यंतरी आमचे थोडेसे मोठे भाऊ अकस्मित गेल्यामुळे आम्हाला खूप हालाकाचे दिवस काढायला, पण त्याच्यातून आमच्या कुटुंबाने, पुतण्याने, आमच्या वहिनीने मोलाचं सहकार्य करून आम्ही तो धंदा पद उभा केला आणि आता थोडासा मी याच्यामध्ये ठावर नक्कीच झालो आहे। आणि शक्यतो कुणीही शेतकऱ्यांनी घरची जनावरं कशी तयार होतील ह्याच्याकडे जरा फोकस करावा आणि ती नवीन घरची जनावरे तयार करावी। चारा एक 4 एकरला लावलेला आहे, तिथे जरा चारा तुम्ही म्हणाल की कातळावरती काही होत नाही, पण हे सगळं या ते माझ्या पाठीमागचे जे सौंदर्य दिसतं आहे हे सगळे कातळावरतीच केलेलं आहे। आणि लोक म्हणतात की कातळावर काही होत नाही। 6 इंच मातीत मी 6 फुटापर्यंत बाजरी 3 वेळा कापलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये खरोखरच जर बागायतदार असतील किंवा अन्य लोक असतील तर ह्या बागायतीवाल्यांनी खरोखरच स्वतः म्हणजे दूध व्यवसायासाठी म्हणून त्याकडे लक्ष करायला हरकत नाही, कारण आपल्याकडे चार आहे, बाग आहे। 75 फूट लांब आणि 56 फूट रुंद अशा चौरस जागेत तावडे परिवारांनी हा भव्य गोठा बांधला आहे आणि पशुधनाच्या देखभालीसाठी 2 भय्ये कामाला ठेवले आहेत। जनावरांच्या आहारामध्ये सुक्या चाऱ्याचा सर्वाधिक वापर इथे केला जातो। यामध्ये परिसरातील सुके डोंगरी गवत आणि भात पेंडा असा कोरडा चारा कुट्टी करून दिला जातो। भौगोलिक दृष्ट्या तसेच कच्चा रस्ता असलेल्या दुर्गम आणि खडकाळ कातळ जमिनीवर त्यांनी हे शेती वैभव आणि पशुपालन व्यवसाय मोठ्या हिकमतीनं उभा केला आहे।
सुहास तावडे यांची दोन्ही मुलं उच्च शिक्षित असूनही त्यांना बाहेर न पाठवता त्यांनी गावातच या व्यवसायात सहभागी करून घेतलं आहे. महत्वाचं म्हणजे आंबा बागेला लाभदायी असं हे त्यांचं पशुपालन आहे. दूध उत्पादनाबरोबरच घरगुती सेंद्रिय खताच्या निर्मितीसह आंबा उत्पादन व्यवसायाचं हे एक यशस्वी मॉडेल आहे. गोकुळच्या ज्या काही ज्या योजना आहेत म्हणजे दुधाच्या संघाच्या मार्फत किंवा खाद्य पशुखाद्य फर्टिमिन किंवा वासरू संगोपन, माझ्याकडे 30 महिन्याची सुद्धा म्हैस वियालेली आहे रेडी, एक 18 महिन्याची पाडीसुद्धा वियालेली आहे. हे गोकुळचं जे फिडिंग असतं जे वासरू संगोपनासाठी मिळणारं तेही त्यांच्याकडचं उत्कृष्ट आहे. आणि ह्या ज्या संघाकडून ज्या काही गोष्टी मिळणाऱ्या आहेत त्या खरोखरच चांगल्या आहेत. आणि त्याच्या गोकुळवाल्यांकडून ज्या सुविधा मिळत आहेत आम्ही त्याचा संपूर्ण लाभ घेत आहोत आणि वेळच्या वेळी ते आम्हाला ते पुरवत आहेत. आणि इथल्या जे आहेत साहेब, गावकर साहेब, रेडकर साहेब, गावडे साहेब, हे वेळच्या वेळी आम्हाला येऊन माहिती देत आहेत. सगळी योजनाची संपूर्ण माहिती देऊन आम्हाला सगळी मार्गदर्शन करत आहेत. आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या संपूर्ण कुटुंबाची पण साथ आहे, मुलांची चांगली मला साथ आहे आणि आमच्या फॅमिलीची पण साथ आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र कुटुंब असल्यामुळे करू शकलो. गोकुळ दूध संघ अशा दुर्गम भागातून दूध गोळा करत कोकणामध्ये दूध उत्पादन व्यवसायाचे मार्गदर्शन करत आहे. अजूनही कोकणातलं गोकुळ फुलायला हवं, बहरायला हवं. अधिक माहितीसाठी जरूर या तावडे परिवाराशी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.